नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर मी स्वागत करते माझ्या एक मराठी ब्लॉगमध्ये। तर आज मी करणार आहे बोंबलाची भाजी। हे बघू शकताय, इथे मी कट करून ठेवलेलं आहे। भाजून मस्तपैकी बोंबलाची भाजी करणार आहे, भाजून कांदा खोबऱ्याचं वाटण करून। आणि मी भाज्या घेऊन आलेले आहे, घरामध्ये काहीच भाज्या नव्हत्या। हे बघू शकताय, भाज्या आणलेल्या आहेत मी एवढ्या। मी पाठीमागचा कॅमेरा ओपन करून दाखवते। मी भाज्या आणलेल्या आहेत आणि हरभरा बघा। तर एका ठिकाणी मी घेतलं तर हा जो आहे हा हरभरा जो आहे तो मला 10 रुपयाला मिळाला आणि दुसऱ्या ठिकाणी जो घेतला होता तो 20 रुपयाला मिळाला। आधी 20 वाला घेतला पण मला माहित नव्हतं, नंतर हा 10 वाला घेतला। तर अशा सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत आणि भाज्या मला आज खूप महाग मिळाल्या बरं का। मला ही मुळ्याची गड्डीच 30 रुपयाला मिळाली, बघू शकता किती छोटी आहे। आणि भोगीची भाजी, कारण मला हे करायचं आहे, रेसिपी बनवायची आहे आणि भोगीची भाजीची रेसिपी बनवायची, भाजी बनवायची आहे, त्याच्यासाठी मी आणली। वांगी तर बघू शकता, आमच्या इथं वांगी खूप छान भेटतात बरं का, एकदम काटाळू वांगी। हे बघा, अतिशय सुंदर आहेत वांगी। भोपळा आणलाय, सगळे भाज्या घेऊन आलेल्या आहेत, आठवड्याच्या भाज्या। आणि चला फायनली दळण घेऊन आले बरं का, कारण 2 दिवस झालं पीठच नव्हतं। आता स्वरा काय करते बघूयात। हे बघा, आमची स्वरा चालली आहे बाहेर। हे असं तिचं दिवसभर चालू असतं खेळायचं। बघू तुझी बॅग, हे बघा। आणि तुझे केस एवढे मोठे कसे काय झाले? जादूनी झाले। कंटिन्यू हे आमचं चालली आहे। कुठे चालली का? कुणाच्या गावाला चालली? मामाच्या गावाला चाललेली आहे आणि हे दिवसभर चालूच असते खेळायला असं घरामध्ये। हे बघू शकताय। वरती कुठं? खाली उतर। अच्छा, वरती ट्रेन आहे, ती ट्रेन आहे तिची आणि इथं ट्रेनमध्ये ती बसलेली आहे। नयने एकदा टीव्ही फोडलेली आहे असाच बॉल खेळून, आता फुगा खेळतोय। त्याला आता नंतर कळेल जर टीव्हीला काही झालं किंवा हे करून झालं तर। हे बघा, ही स्टाईल बघा। चला मी घेते आता पटकन स्वयंपाक करून, कारण उशीर ऑलरेडी झालेला आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला बोलते। आणि आम्ही जेवायला बसलेला आहे, बघू शकताय। मस्त झणझणीत झालेली आहे भाजी। स्वरा एक घास खाऊन दाखव कशी झाली, ट्राय। आमच्या स्वराला सध्या आवडते बरं का बोंबलाची भाजी। कशी झाली? छान झाली। चला मी जेवते आणि नंतर तुमच्याशी बोलते।